कोस्टल रोडचं जवळपास 90% काम पूर्ण। जुलै अखेरनंतर मरीन ड्राईव्ह ते वांद्रे हा प्रवास 12 मिनिटात पूर्ण करणं शक्य होणार। कोस्टल रोड वांद्रे-वरळी सीलिंगला जोडण्यासाठीचं कामही प्रगतीपथावर। मुंबई कोल्हापूर ही 16 डब्यांची एक्सप्रेस आता 19 डब्यांची होणार। सीएसएमटी येथील फलाट विस्तारीकरणामुळे एक्सप्रेसच्या डब्यांमध्ये वाढ। रविवारी मध्य रेल्वे मार्गावरती मेगा ब्लॉक। माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावरती ब्लॉक असेल तर पश्चिम रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक नाही। उद्या हार्बर रेल्वे मार्गावरही मेगा ब्लॉक। सकाळी 11:10 ते दुपारी 4:10 कुर्ला वाशी अप आणि डाऊन मार्गावरती मेगा ब्लॉक घेतला जाईल। नवी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात 45 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा। खबरदारी म्हणून आजपासून आठवड्यातनं 3 दिवस संध्याकाळी विभागवार पाणी कपातीचा निर्णय। उन्हाळी सुट्टीनंतर राज्यातील 1ली ते 10वी पर्यंतच्या शाळा आजपासून सुरू। अनेक शाळांमध्ये विविध उपक्रम राबवत विद्यार्थ्यांचं स्वागत। उन्हाळी सुट्टीनंतर राज्यातल्या शाळांना आजपासून सुरुवात। दादरच्या बालमोहन विद्यालयात फूल देऊन मुलांचं स्वागत। कोल्हापूर जिल्ह्यातल्या शाळाही सुरू झाल्यात। वसंतराव चौगुले शाळेत विद्यार्थ्यांचं औक्षण आणि फुलांची उधळण करत त्यांचं स्वागत। नव्या शैक्षणिक वर्षाला आजपासून सुरुवात। नाशिकच्या रचना विद्यालयात सजवलेल्या बैलगाडीतनं विद्यार्थ्यांची मिरवणूक। आरटीईच्या माध्यमातून खासगी शाळांमध्ये 25% जागांवर होणारी प्रवेश प्रक्रिया पुन्हा एकदा लांबणीवर। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाची भीती, त्यामुळे पालकांकडून नाराजी व्यक्त। मुंबईतील मांडवी आणि चांदिवली इथे 2 नवीन आयटी संस्था सुरू होणार। दोनही नवीन औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसाठी 6,67,00,000चा निधी मंजूर। आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी 20 तारखेला त्र्यंबकेश्वरवरनं पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ होणार। या पार्श्वभूमीवर नाशिकची त्र्यंबक नगरी सज्ज। आषाढीतील महाआरोग्य शिबिरासाठी आरोग्य विभाग 10 कोटींचा खर्च करणार। महाआरोग्य केंद्र 24 तास भाविकांसाठी खुलं असेल। वारकरी मंडळ आणि मुख्यमंत्र्यांची मुंबईच्या विधान भवनात भेट। प्रत्येक दिंडीला 50,000 रुपयांचा निधी मिळावा, वारकऱ्यांची मागणी। तर मुख्यमंत्र्यांकडून प्रत्येक दिंडीसाठी 20,000 रुपयांची घोषणा। 27 जूनपासून राज्याचं पावसाळी अधिवेशन। 12 जुलैपर्यंत हे अधिवेशन सुरू असेल तर 28 जूनला अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्प सादर करतील। अधिवेशनात सदस्यांना बोलण्याची संधी मिळावी यासाठी अधिवेशन आणखी वाढवण्याची विरोधकांची मागणी। शेवटचं अधिवेशन असल्यामुळे दिवस वाढवण्याची मागणी केल्याची बाळासाहेब थोरातांची माहिती। एकूण कामकाजाचा आढावा घेऊन पुढची रूपरेषा आखली जाईल। अधिवेशन कालावधी वाढवण्यासंदर्भात विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण। महाविकास आघाडीची आज दुपारी 2 वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला पत्रकार परिषद। उद्धव ठाकरे, शरद पवार या पत्रकार परिषदेला हजर असतील। पुणे विधानसभेसाठी शरदचंद्र पवार पक्षाच्या पुणे मतदारसंघातल्या प्रमुख नेत्यांची बैठक। जयंत पाटील यांच्या उपस्थितीत दुपारी 3 वाजता बैठकीचं आयोजन। वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक। 19 तारखेला शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त बैठकीचं आयोजन। नाशिकमध्ये लोकसभेच्या निवडणुकीतील पराभवानंतर शिवसेनेची बैठक। दादा भुसेंच्या उपस्थितीत ही बैठक पार पडेल। पराभवाची जबाबदारी घेतल्यानंतर दादा भुसे पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करतील। माजी सहकार मंत्री आणि हिंगोली विधानसभेतनं शिवसेनेचं प्रतिनिधित्व केलेले माजी आमदार जयप्रकाश मुंदडा यांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। अमोल कीर्तीकरांना मतमोजणी केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज देण्यास मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांचा नकार। उमेदवाराला सीसीटीव्हीचं फुटेज देणं कायद्यात बसत नसल्याचं कारण दिल्याची माहिती। मराठा समाजाला आरक्षण आणि इतर सुविधा देऊनही समाजामध्ये असंतोष आहे। योजनांची माहिती मराठा समाजापर्यंत पोहोचली पाहिजे, चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य। मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यात आता दिरंगाई नको, 15 दिवसात प्रश्न निकाली लावा। भाजपच्या मराठा आमदारांची बैठकीमध्ये चंद्रकांत पाटलांकडे मागणी। मागासवर्गीयांचं आरक्षण कधीही काढलं जाणार नाही, राज्यात खोटं बोललं जातंय। संभ्रमात असलेल्या जनतेची आम्ही समजूत काढू।
पुन्हा भाजपचं सरकार येईल, चंद्रशेखर बावनकुळेंना विश्वास. पदभार स्वीकारताच मुरलीधर मोहोळ ॲक्शन मोडमध्ये. पुण्याच्या प्रश्नांसंदर्भात गृहमंत्री अमित शहांसोबत चर्चा. म्हाडा मुंबई मंडळाच्या जमिनीवरील अनधिकृत जाहिरात फलक हटवला. म्हाडा आणि बृहन्मुंबई महापालिकेच्या वतीनं मोहीम. घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेनंतर म्हाडा ॲक्शन मोडवर. नाशिकमध्ये डेंग्यू पाठोपाठ स्वाईन फ्लूचा बळी. 2 दिवसांपूर्वी डेंग्यू लागण झालेल्या रुग्णाचा मृत्यू. शहरात आतापर्यंत स्वाईन फ्लूमुळे 2 मृत्यू तर 31 जणांना लागण. पुण्यामध्ये बलात्काराची तक्रार देणाऱ्या महिलेला पोलीस स्थानकात पोलीस उपनिरीक्षक आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यांकडून मारहाण. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर 9 जणांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद. डोंबिवलीमध्ये भरधाव गाडी फुटपाथवरती चढली. चालकासह कारमधल्या एकाला नागरिकांनी चांगला चोप दिला. ड्रिंक अँड ड्राईव्हचा हा प्रकार असल्याचं उघड. मुंबईच्या अँटॉप हिल परिसरामध्ये चाळीचा काही भाग कोसळला. 2 महिलांचा मृत्यू. शोभादेवी मौर्य आणि झाकिरुन्निसा शेख असं मृत्युमुखी पडलेल्या महिलांची नावं. मालेगाव शहराजवळ असलेल्या प्लास्टिक गोडाऊनला भीषण आग. आगीमध्ये लाखो रुपयांचा मुद्देमाल जळून खाक. रत्नागिरीच्या संगमेश्वरमध्ये बाजारपेठेला मोठी आग. आगीमध्ये 2 दुकानं जळून खाक. आगीचं कारण अस्पष्ट. कॉग्निझंट L&T कंपनीकडनं पर्यावरण विभागाला 4.5 कोटींची लाच. पर्यावरण विभागाच्या 4 तत्कालीन अधिकाऱ्यांसह 5 जणांवर पुण्याच्या बंडगार्ड पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद. मुंबई विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या नाव नोंदणीसाठी मुदतवाढ. 19 जूनपर्यंत ऑनलाईन नाव नोंदणी करता येणार. फ्रान्समध्ये सापडली शिवरायांची बखर. पुण्यातील संशोधक गुरुप्रसाद कानिटकर आणि मनोज दाणी यांना ही बखर सापडली आहे. मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर डोंबिवलीच्या कुलकर्णी ब्रदर्सकडनं आनंदोत्सव साजरा. 100 किलो पेढ्यांचं वाटप. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.